पितृदोष निवारणासाठी महागडे उपाय, घाबरणं किंवा अवघड विधी आवश्यक नसतात. एक असाही खूप साधा आणि शास्त्रमान्य उपाय आहे जेणेकरून आपले पितृदोष कमी होण्यास मदत मिळते, आणि ते म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा श्री विष्णू सहस्रनामावली. दर बुधवारी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा नामावली पठण करा. मी तर म्हणेल की श्री विष्णू सहस्रनाम नामावलीच पठण करा, कारण ती सोपी आहे आणि प्रत्येकाला जमण्यासारखीही आहे. प्रत्येक बुधवारी संकल्प करून तुम्ही ही नामावली म्हणू शकता, आणि अगदी कोणत्याही वेळी, वेळेचं बंधन नाही. आणि ही नामावली म्हणत असताना त्या प्रत्येक नामाची सुरुवात ओमने करा आणि शेवट नमःने करा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, विष्णुतत्व हे पितृतत्वाशी जोडलेलं आहे, आणि म्हणून श्रद्धेने केलेले हे नामस्मरण कितीही मोठा पितृदोष शांत करण्यास मदत करतं. एखाद्याला हे स्तोत्र आणि नामावली जर जमत नसेल तर त्यांनी फक्त ऐकलं तरीही चालेल. आणि जर हेही करायला ज्यांना जमत नसेल किंवा त्यांच्याकडे वेळ नसेल तर या संपूर्ण सहस्रनामाचा सार एकाच मंत्रात आहे, आणि तो 3 वेळा म्हटलं तरीही चालेल. मंत्र पुढील प्रमाणे: श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वराणने. शेवटी एकच म्हणेल, भीती नको, खर्च नको, फक्त सातत्य आणि भक्ती पुरेशी आहे. कशी वाटली ही छोटीशी माहिती? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.